आता तिसरा अध्याय पाहूया. तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. कर्मयोग हा तिसरा अध्याय म्हणजेच दुसऱ्या अध्यायात सांगितलेल्या सांख्ययोगाचे ज्ञानयोगाचे स्पष्टीकरण आहे. दुसऱ्या अध्यायात 3 जीवन सिद्धांत सांगितले, ते म्हणजे देहाची क्षुद्रता, आत्म्याची अमरता आणि अखंडता आणि फलाशारहित स्वधर्माचरण. फलाशारहित स्वधर्माचरण हे फलाशारहित स्वधर्माचरण म्हणजेच असं कर्म अत्यंत महत्त्वाचं आणि अपरिहार्य अटळ आहे असं तिसऱ्या अध्यायात सांगितलं आहे. म्हणून या अध्यायाला कर्मयोग म्हटलं आहे. व्यवसायात्मिका किंवा निश्चयात्मका बुद्धी असं बुद्धितत्वाचं दुसऱ्या अध्यायात वर्णन आहे. त्याचा अर्थ श्रीकृष्ण सांगतात, हृदयात कामवासना प्रबळ होऊन इंद्रियांच्या वृत्ती अनुकूल असल्यामुळे अनेक विषयांचे समुदाय गर्दी उठवतात आणि सुखदुःखांची लूट जीवापुढे आणून ठेवतात. अशा वेळी सुख कशात आहे, दुःख कशात आहे अशी निवडानिवड करून पापपुण्य शुद्ध अशुद्ध याचा निपक्षपातीपणे निर्णय लावणारी, विषयांची बरे वाईट लहान थोर अशी परीक्षा करणारी, ज्ञानेंद्रियांच्या मुळाशी असणारी, सत्वगुणाची वाढ करणारी, जीवात्मा परमात्मा यांच्या दरम्यान नांदणारी ही बुद्धी म्हणजेच निश्चयात्मक बुद्धी असं समजा. स्थितप्रज्ञ माणसाचं पुन्हा एकदा या गीताप्रेसच्या याच्यामध्ये हिंदीमध्ये वर्णन आलं आहे. ते थोडक्यात ऐकण्यासारखं आहे, ते ऐका. दुसऱ्या अध्यायातला आहे पण त्याला जोडूनच पुढे तिसरा अध्याय असतो ना. स्थितप्रज्ञ मनुष्याचं हिंदीमध्ये गीताप्रेसच्या त्या गीतेच्या पुस्तकात वर्णन बघा कसं आहे. स्वाधीन अंतःकरणवाला, रागद्वेषरहित और श्रेष्ठ बुद्धि, श्रेष्ठ साधन और परमात्मा के लिए आस्तिक वाला स्थितप्रज्ञ होता है. उसकी इंद्रियां सब प्रकार इंद्रियों के विषय से वश में की होती है और बुद्धि स्थिर होती है. भगवत को प्राप्त हुआ योगी स्थितप्रज्ञ नित्य शुद्ध बोधस्वरूप परमानंदमय जागता है. परमात्म तत्व को जानने वाला यह स्थितप्रज्ञ मुनि के लिए नाशवान क्षणभंगुर सांसारिक सुख रात्रि है, उससे वह स्वभावतः दूर है. म्हणजेच नाशवान क्षणभंगुर सांसारिक सुखापासून स्थितप्रज्ञ दूर आहे, त्याला रात्र म्हटलं आहे. आणि लोक रात्री झोपतात त्या ठिकाणी हा जागा आहे, दूर आहे. संपूर्ण भोग स्थितप्रज्ञ पुरुष के अंतःकरण में किसी प्रकार का विकार उत्पन्न नहीं करते. अतः वह पुरुष परम शांति को प्राप्त होता है. संपूर्ण कामनाओं को त्याग कर वह ममता रहित, अहंकार रहित, स्पृहा रहित वर्तता है. परम शांति पाकर वह मोहित नहीं होता और अंतकाल में भी इस निष्ठा में स्थित होकर ब्रह्मानंद को प्राप्त हो जाता है. असा ब्रह्मानंद मिळवण्यासाठी कर्म कसं केलं पाहिजे ते आता तिसऱ्या अध्यायात कर्मयोगात कसं सांगितलंय बघूया. अध्याय दुसरा सांख्ययोगात देहाची क्षुद्रता, आत्म्याची अमरता, अखंडता हे ज्ञान सांगून श्रीकृष्णाने हे ज्ञान झाल्यावरही किंवा आवश्यक असूनही माणसाने स्वधर्माचरण म्हणजेच निष्काम कर्म केलंच पाहिजे असं सांगितलं आहे. ज्ञान झालं म्हणून कर्म सोडायचं नाही आहे. त्या निष्काम कर्मयोगाचे स्वधर्माचरणाचे महत्त्व आणि वर्णन आणि अपरिहार्यता या तिसऱ्या अध्यायात सांगितली आहे. म्हणून याचं नाव कर्मयोग आहे. कर्म का व कसं केलं पाहिजे ही गोष्ट या अध्यायात भगवान श्रीकृष्ण सांगतात. आधी ज्ञान आणि तत्त्व माहीत असलं की जीवनाकडे मनुष्य त्याप्रमाणे आयुष्य जगतो
आणि कर्माबद्दल जागरूक राहतो. म्हणून जीवन सिद्धांत सांख्ययोगात सांगितल्यावर कर्म का आणि कसे करावे याचं वर्णन भगवंताने 3ऱ्या अध्यायात सांगितलं आहे. मोक्षासाठी ब्रह्मानंद प्राप्ती, ज्ञान, तत्वज्ञान आवश्यक असलं तरी व्यक्तिगत शरीरयात्रा चालू राहणे व जगचक्र चालू राहण्यासाठी आपली नियत कर्म प्रत्येकाने केलीच पाहिजे असं भगवान श्रीकृष्ण या अध्यायात सांगतात. जन्माबरोबर आलेली व शरीरधारणेसाठी नित्यकर्मे केलीच पाहिजेत. श्राद्ध, पक्ष, तीर्थ, यात्रा, दानधर्म इत्यादी नैमित्तिक कर्मेही केलीच पाहिजेत. त्या योगे तत्त्वज्ञान कळतं, राष्ट्र जगतं. ईश्वराला नवस म्हणजे लालूच अशी काम्य कर्मे करू नये. व्यक्ती, समाज, राष्ट्राचा घात, फंदफितुरी, धूम्रपान, मद्यपान, व्यभिचार अशी कर्मे निषिद्ध असतात, ती करू नये. वाडवडिलांची परंपरा उखडून टाकू नये, कारण त्यामुळे समाजाचा नाश होतो. यज्ञरूप कर्म करणे आवश्यक आहे व आपल्याला निसर्गाकडून, देवाकडून मिळालेला अन्नभाग परत यज्ञाला अर्पण करून प्रसाद म्हणून खाल्ला पाहिजे. कारण हे जग व आपले जीवन हे निसर्गाच्या यज्ञचक्रावरच चालत असते. अन्नात भवन्ति भूतानि 14वा व 15वा श्लोक पहा. सर्व प्राणी मात्र अन्नापासून उत्पन्न होतं. अन्न पर्जन्यापासून उत्पन्न होतं. पाऊस यज्ञामुळे पडतो. यज्ञ कर्मामुळे कर्मयोगे केले जाते. कर्म वेदामुळे उत्पन्न होतं. वेद अविनाशी परमात्म्याने निर्माण केले आहेत. सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा यज्ञात अधिष्ठित आहेत हे जाणून आपण सृष्टीचक्र व्यवस्थित चालू राहील असं कर्म केलं पाहिजे. आत्मज्ञान झालेल्या माणसांनीही लोकहितार्थ कर्म केलंच पाहिजे. असा अनासक्तपणे कर्म करणाऱ्या माणसाला परमेश्वर प्राप्ती होते. म्हणून श्रीकृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात, तूही अनासक्तपणे निरंतर कर्तव्य कर्म कर. श्रीकृष्ण म्हणतात, मला तिन्ही लोकात काही कर्तव्यही नाही, काही मिळवायचंही नाही, तरी मी कर्म सोडत नाही. कारण सामान्य स्वार्थी माणसं श्रेष्ठ लोकांचं अनुकरण करीत असतात. सामान्य माणसाप्रमाणेच श्रेष्ठ ज्ञानी माणसांनी कर्म हे केलंच पाहिजे. फरक एवढाच की सामान्यांना त्यात काही अशी आशा हाव असते, ज्ञानी माणसाला आसक्ती नसते. प्रकृतीच्या त्रिगुणांकडूनच सर्व कर्म घडत असतात. त्यातील गुणविभाग व कर्मविभाग तत्व न समजता सामान्य माणसं आसक्तीने कर्म करतात. गुणविभाग कर्मविभाग तत्व म्हणजे काय बघा. त्रिगुणात्मक माया के कार्यरूप 5 महाभूत और मन, बुद्धि, अहंकार तथा 5 ज्ञानेंद्रिया, 5 कर्मेंद्रिया और शब्दादि 5 विषय, इन सबके समुदाय का नाम है गुण विभाग. इनकी परस्पर की चेष्टाओं का नाम कर्म विभाग है. गुण विभाग और कर्म विभाग से आत्मा पृथक अर्थात निर्लेप है. यह तत्वज्ञान है. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू ध्याननिष्ठ चित्ताने मूळ तत्व जाणून सर्व कर्म मला अर्पण करून आशा आणि ममता टाकून देऊन वाईट वाटून न घेता युद्ध तुझे नियत कर्म कर. मी सांगितलेले तत्व धर्म जाणून श्रद्धापूर्वक जे वागतात त्यांना कर्म बंधनकारक होत नाही. हे तत्व न पाळणाऱ्या लोकांचं कल्याण होत नाही. त्यांचं कर्म बंधनकारक होऊन ते जन्ममरण फेऱ्यात अडकतात. भगवान पुढे म्हणतात, मनुष्य सर्व तत्वज्ञान कळून सुद्धा स्वार्थी आसक्तीपूर्ण कामं करीत राहतो आणि परमात्मा प्राप्तीला मुकतो. याचं कारण म्हणजे हवे नकोपण, प्रेम, आसक्ती आणि ते प्राप्त न झाल्यास येणारा क्रोध हे माणसाला ग्रासणारे 2 प्रबळ शत्रू आहेत. म्हणून तू इंद्रियांवर विजय मिळवून ज्ञानविज्ञानाचा नाश करणाऱ्या कामक्रोध शत्रूंना मारून टाक. असं करणं आपल्या शक्तीबाहेर आहे असं तू समजू नकोस. त्याकरता
शरीर व इंद्रियांपलीकडे मन आहे, मनापलीकडे श्रेष्ठ बुद्धी आहे आणि त्याहून श्रेष्ठ आपला आत्मा आहे. सर्व प्रकारे सूक्ष्म व बलवान श्रेष्ठ आत्म्याला जाणून बुद्धीने विचार करून मनाला आवड आणि स्वधर्म कर्तव्याच्या आड येणारा काम, मोह आणि आसक्ती नष्ट कर आणि निर्धास्तपणे स्वकर्तव्य म्हणजे युद्धाचं कर्म कर, असा उपदेश या 3ऱ्या अध्यायात कर्मयोगात श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला आहे. चल, प्रकरण 4.